बेसनचे लाडू तुम्ही लय प्रकारचे खाल्ले असतील, पण कधी असे दुधात बनवलेले बेसनचे लाडू खाल्लेत का? हा लाडू जर खाल्ला ना तर सगळं विसरायला होतोय बघा, एवढा जबरदस्त लागतो टेस्टला. मग त्यासाठी काय करायचं माहिती का? सगळ्यात पहिले तर कढई ठेवायची गॅसवर, त्याच्यामध्ये टाकायचं 1 वाटी बेसन आणि बारीक गॅस ठेवून येण्याला बिना तूप टाकताच असंच कोरडं भाजून घ्यायचं. त्याला काढून घ्यायचं एका भांड्यात. त्याच वाटीनी ज्याने बेसन घेतलं होतं 1 वाटी दूध टाकायचं आणि चांगलं मिक्स करून याला साईडला करून ठेवायचं. परत गॅसवर एक पॅन किंवा कढाई ठेवायची आणि त्याच्यामध्ये 30 वाटीनी साखर टाकायची 1 वाटी भरून. थोडंसं पाणी टाकायचं, पोहे खायचे 4 चम्मच इतकं आणि याला ना चांगलं असं एक तारी पाक करून घ्यायचा. पाक झाला का एकदम असा बंद करायचा गॅस आणि त्याच्यामध्ये ना 1 चम्मच तुपाचा टाकायचा आणि आता ना मिक्स करत राहायचं बरं का. काम फक्त मिक्स करायचं राहतं. मिक्स करत राहिलं का मग अशी बघा परत त्याची साखर होऊन जाते मस्त बरं का, एकदम बुरा होतो त्याचा, म्हणजे बारीक अशी पावडर. आणि आता आहे ना पूर्णाच्या चाळणीला परत एकदा असं रगडून घ्यायचं, म्हणजे एकदमच असं सुट्ट होऊन जातं हे बरं का. बघा असं मस्त पैकी मिठासारखं. आता काय करायचं, परत कढई ठेवायची गॅसवर आणि ज्या वाटीने घेतलं होतं आपण बेसन दूध त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घ्यायचं. तूप गरम झालं का जे आपण दुधात बेसन मिक्स करून ठेवलं होतं ना त्याच्यामध्ये टाकून द्यायचं.